बऱ्याच पालकांचं म्हणणं असतं की आमची मुलं दिवसभर अभ्यास करतात, पण ते अभ्यासात ना फक्त लिखाणच करतात हो, दुसऱ्या काही गोष्टी करतच नाहीत, मग पाठांतर पण करत नाहीत. पण मेन मुद्दा आपला काय, खरोखर लिखाण करणं म्हणजे अभ्यास आहे का? तर त्याचं उत्तर डायरेक्ट आहे की नाही. का? लिखाण करणं म्हणजे फक्त एक साधं गाढव काम करण्यासारखं आहे. विद्यार्थी लिखाण कसं करतात? इथं बघा, समोरच्याची वही, पुस्तक, गाईड काहीतरी असतं ठेवतात आणि ते आहे असं इथं कॉपी करायचं म्हणजे बघून काढायचं आहे. मग तो अभ्यास आहे का? नाही आहे हो. मग पहिलीचा विद्यार्थी 12वी 10वीच्या विद्यार्थ्यांचं पण बघून आहे असं काढू शकतो? म्हणजे याचा अर्थ असा आहे का पहिलीचा विद्यार्थी 12वीचा किंवा 10वीचा अभ्यास करायला लागलाय? अजिबात नाहीये. मग शाळाच लिखाण देतात सर, मग आम्ही काय करावं हा प्रश्न पडलाय. कारण ज्या शाळा जास्त लिखाण देतात त्या चांगल्या आहेत का? अजिबात नाहीये. पालकांना हा गैरसमज आहे की जास्ती लिखाण म्हणजे जास्तीचा अभ्यास. लिखाण हा निव्वळ गाढवपणा आहे. किरकोळ लिखाण असेल एका दुसऱ्या वेळी ठीक आहे ना, काहीतरी द्यायला लागलेत. काही काही ठिकाणी असं पाहायला मिळायला लागले की मुलं दिवसातली 4-5 तास लिहितच असतात, मग ती बघूनच काढतात. मग एक एक एक्सरसाइज, एक एक प्रश्न 5-10 वेळा सोडवायला लावलाय. 10वी-12वीच्या मुलांना शुद्ध लेखन काढायला लावलंय. हे पूर्ण विचित्रपण आहे आणि ह्याचा काहीही भविष्यात फायदा होणार नाहीये. मी म्हणेन एक प्रश्न 5-10 वेळा सोडवण्यापेक्षा 10 वेगवेगळे प्रश्न एकदा सोडवलेले कधीही चांगले आहेत. त्यावर उत्तर काय देतात शिक्षक, शाळा वगैरे, की नाही हे प्रश्न परीक्षेला येणार आहेत आणि ते परीक्षेला येणार असल्यामुळे तुम्ही जितक्या वेळा सोडवाल तितका त्याचा फायदा होईल. हे पूर्णपणे चुकीचे. आपला अभ्यास अभ्यास फक्त मार्कांसाठी नसावा, कारण हे मार्क तात्पुरते आहेत. जसं तुम्ही पुढे जाल 12वीच्या एंट्रन्स एक्झाम किंवा पुढे दुसऱ्या कोणत्याही कोर्सेसना जाल, तिथं हे पाठांतर लिखाण काही कामाचं येणार नाहीये. त्यामुळे जर तुमची मुलं लिहित असतील तर त्यांना पहिला ते थांबवायला सांगा. एखादी गोष्ट एखाद्या वेळी ठीक आहे, मी शाळांशी कॉन्टॅक्ट करा की हे बिनकामाचं गाढव काम देऊ नका. पहिली दुसरी तिसरीच्या मुलांना थोडी सवय लावावी, अर्धा तास 1 तास ठीक आहे ना. पण सरसकट 1ली ते 10वीच्या मुलांना 4-4 5-5 तास लिखाण करणं म्हणजे त्यांच्या आयुष्यातला वेळ वाया घालवायला लागलेत. त्यांना अभ्यासाची इच्छा होणार नाही, कारण अभ्यास म्हणजे हे लिखाण असं वाटतंय. आणि पुढे जाऊन त्यांना त्याचा त्रास होणार का? की हे बिनकामाचा वेळ आम्ही घालवला. जिथं अभ्यास करायचा होता, ज्या गोष्टी वेगवेगळ्या सोडवायच्या होत्या, डोकं चालवायचं होतं, तिथं तिथं त्यांचा वेळ दिला नाही आणि दुसऱ्या चुकीच्या गोष्टींना दिला. ह्याचा पश्चाताप पुढे जाऊन विद्यार्थ्यांना होता. जे विद्यार्थी आमच्याकडे 95, 96, 97, 98% 99% पण येतात 10वीच्या बोर्डला, ती मुलं 11वी 12वी मध्ये येऊन अडकतायत का? की त्यांनी फक्त लिखाण आणि पाठांतरच केलेलं असतं.